हम में कमी है प्रभु, लेकिन तू है जो कमियों को दूर करता है। तू ही है जो कमजोरों का ताकत बनता है प्रभु। तू ही है जो बीमारों को चंगा करता है। तू ही है जो अधर्मों को क्षमा करता है। तू ही है परमेश्वर जो बिगड़े कामों को ठीक करता है। आ प्रभु, तूने ही हमें चुना है। हम आपके प्रभु छी। जब आपने हमें चुना है तो हो नहीं पाए प्रभु इस जीवन में केवल तेरी ही स्तुति, तेरी ही आराधना होने दे, तेरी ही महिमा होने दे, तेरी ही उपासना होने दे। आत्मा और सच्चाई से, ओ खरे मन से तेरी महिमा होने दे। तू कंट्रोल कर प्रभु जी। हाँ प्रभु, तू ही हमारा शरण स्थान है, तू ही हमारा गढ़ है, तू ही हमारा चरवाह है। तू ही हमें चराता है और तू ही हमें संभालता है। होने पाए प्रभु जी, जब आपने हमें चुना है तो तेरी सेवा हमारे जीवन से होने दे। हमारे हाथों के द्वारा, हमारे मन के द्वारा, ओ हमारे कार्यों के द्वारा। ओ हालेलुया। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा। तू मेरा प्रभु, तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा। मेरा आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। ओ रवा सको रवा प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है।
आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, और बस दरबो, मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ। उस खुदा उनको पुकारे, उस खुदा उनको कार्य करने का मौका दे, उस खुदा उनको कहे प्रभु मैं यहाँ पर हूँ, मुझे आप छू लीजिए, मुझे छू लीजिए प्रभु जी। मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ, ओ हालेलुया, मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ, ओ मैं हूँ यहाँ। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, वह बड़े में घटू रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस, आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, तू ना कुछ होता रहे, स्तुति प्रशंसा करे, तू ना कुछ होता रहे, उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से।
अच्छा है कितना भला है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा वो मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे वो मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तुम पाओगे खटखटाओ खुलेंगी स्वर्ग की आशीष पाओ तुम उसे अभी खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ तुम उसे अभी प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है ओ प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई आराधना में आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा हालेलुया हालेलुया आइए जोरदार ताली बजाएं उस खुदावन के लिए आमीन हालेलुया क्या ही अद्भुत बात है कि जब उसके लोग एक मन होकर एक चित्त होकर स्तुति आराधना करते हैं तो एक अद्भुत घटना घटती है आमीन हालेलुया बाइबल बताती है कि पौलुस और सिलास आराधना कर रहे थे स्तुति कर रहे थे और देखते हैं कि उसके जो भी वो जंजीर है वो टूट जाती है बंधन टूट जाते हैं और वो रिहा हो जाते हैं आमीन हालेलुया हालेलुया जब हम एक मन होकर एक चित्त होकर उसकी स्तुति करते हैं आराधना करते हैं तो निश्चय छुटकारे को प्राप्त करते हैं रिहाई को प्राप्त करते हैं आमीन हालेलुया हालेलुया I believe the presence of God is here today morning. आणि आजच्या सकाळच्या समयी परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी असा माझा विश्वास How आहे many are happy in the presence of God? किती जण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आनंदित I आहेत believe that you are enjoying the presence of God आणि today माझा- morning. आणि या सकाळच्या समयी माझा विश्वास आहे की तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद If घेत you आहात are enjoying the presence of God, जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद घेत we'll आहात say loudly, आणि Hallelujah! आपण जोराने म्हणू हालेलुया Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया When the people of God gather together, आणि ज्या वेळेस देवाचे लोक एकत्र येतात we experience the power of God. आणि त्यावेळेस आपण देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतो We experience His presence in our life. आणि त्याच्या उपस्थितीचा आनंद आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा घेतो It's my great joy to stand in front of you in this new month. आणि ह्या नवीन महिन्यामध्ये या ठिकाणी उपस्थित किंवा तुमच्या समोर उभं राहण्याचा हा माझा आनंद आहे And I believe this season will be a blessing season for us. आणि हा जो काही हंगाम आहे हा सुद्धा एक आशीर्वादित हंगाम This राहणार month आहे will be a blessing month for us. आणि हा जो महिना आहे हा सुद्धा आशीर्वादित राहणार आहे Whatever problem you are going through, God will be there with you and me, and He will give us victory in our life. आणि जे काही समस्यातून तुम्ही आणि मी जात आहोत त्यामध्ये परमेश्वर आपल्याला विजयवंत करणार आहे This moment, as we are in His presence, आणि ह्या वेळेस त्याच्या उपस्थितीमध्ये असताना I want to thank God that 2 weeks before I went to Turkey, आणि बाळासाहेब मागच्या 2 आठवड्यामध्ये पर्यंत टर्की या देशामध्ये होते for the World Assemblies of God conference. आणि जे वर्ल्ड ऑफ असेंब्ली ऑफ गॉड कॉन्फरन्स त्या ठिकाणी होती This was the first time to attend the World Assemblies of God conference in my life.
आणि बाळासाहेबांच्या जीवनामध्ये ती पहिली अशी कॉन्फरन्स होती की ती त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले. It was a blessed time to be there and attend the conference. आणि हा सुंदरसा वेळ त्या ठिकाणी त्यांच्याकरता होता आणि ते त्या ठिकाणी उपस्थित राहण्याकरता. When I was there, I visited some several places. आणि त्या ठिकाणी काही ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. The Turkey where Paul served. आणि टर्की हा जो देश आहे ज्या ठिकाणी पौलाने सेवा केलेली आहे. We read in the book of Acts about Ephesus. आणि प्रेषित या पुस्तकामध्ये आपण इफिसच्या मंडळी विषयी ऐकतो. The church of Ephesians was been established in Turkey. आणि जे काही इफिस ये मंडळी होती त्याची स्थापना टर्की या ठिकाणी If झालेली you आहे. read the book of Revelation, आणि ज्यावेळेस आपण प्रकटीकरणाचं पुस्तक वाचतो in that book of Revelation there are 7 churches. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की 7 मंडळ्या आहेत. And the 7 churches, from that 4 churches are been established in Turkey. आणि या 7 मंडळांपैकी 4 मंडळांची स्थापना टर्की या देशांमध्ये झाली आहे. And I visited that some of the churches. आणि काही मंडळांमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. It was a great privilege to me and to visit that churches. आणि बाळासाहेबांकरता ही फार मोठी आनंदाची गोष्ट होती की त्या ठिकाणी जाऊन भेट देणे. How God used these people of God to establish the churches. आणि कशा रीतीने परमेश्वराच्या लोकांचा उपयोग परमेश्वराने त्याच्या मंडळीची स्थापनेकरता केलेला आहे. I visited the tomb of John, the disciple of Jesus. आणि योहान जो काही शिष्य होता येशूचा, He lived his life nearly 100 years आणि जो 100 वर्ष त्याचं आयुष्य जगला and he died there. आणि तो सुद्धा टर्की या देशामध्येच मृत्यू पावला. Then I visited the tomb of Philip, the disciple of Jesus. आणि त्या ठिकाणी जे फिलिप आहे जे येशूचे शिष्य आहेत त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली. He was martyred. आणि त्याचा शिरच्छेद त्या ठिकाणी करण्यात आला. ते ठिकाण सुद्धा मी भेट दिली आहे. Then I visit the house of Mary, the mother of Jesus. आणि जे येशूची आई होती मरिया त्या ठिकाणी जे काही घर होतं त्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिलेली In आहे. the book of Acts, when there was a persecution taken place, आणि ज्या वेळेस आपण प्रेषिताच्या पुस्तकात वाचतो की जी छळवणूक देवाच्या लोकांची त्या ठिकाणी होत होती at that time church was being scattered. आणि त्यावेळेस ह्या मंडळी विस्कळीत झाली होती. At that time some of the disciples came and they settled in Turkey. आणि मग काही जे शिष्य होते ते टर्की या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी स्थायिक And झाले. at that time the Jesus' mother Mary was been settled there. आणि त्यावेळेस येशूची ख्रिस्ताची आई मरिया त्या ठिकाणी स्थापित झाली And होती. it was amazing time that how the people of God came there and served among that people. आणि ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे की देवाची लोक त्या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी देवाची अशा रीतीने सेवा केली. They gave their life for the service of God. आणि देवाची सेवा करायकरता त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे. They were killed for Christ, आणि येशू ख्रिस्ता करता त्यांनी मृत्यू सुद्धा but they पत्करला. never turned back परंतु ते कधीही मागे वळले नाही. because they knew they have God and eternal life. कारण की देवामध्ये त्यांना माहित होतं की सार्वकालिक जीवन आहे. And so today morning as I was thinking about the churches, आणि आम्ही असा विचार करत होतो आज सकाळचा समय की मंडळी म्हणजे काय म्हणून. we are the blessed people आपण आशीर्वादित लोक आहोत that we are been saved by Jesus Christ. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपलं तारण पावलेले आहोत. There are so many people, they are not having this salvation. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्या तारणाची प्राप्ती झालेली नाही. There is no peace in their life. त्यांच्या जीवनामध्ये शांती सुद्धा नाही. But let me tell you, because of Jesus we have that peace. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये So शांती आहे. today morning as we are sitting in the house of God, आणि म्हणून आजच्या सकाळच्या समय जसं आपण या ठिकाणी त्याच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत we are going to turn our Bible to the book of Ephesians chapter 4. आणि म्हणून आपण इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय काढूया. Ephesians chapter 4. इफिस 4 Ephesians chapter 4 and verse 4 onward we are going to read. आणि 4थ्या वचनापासून पुढे आपण वाचूया. Now Paul is writing to the book of Ephesians, आणि पौल हा इफिसकरास लोकास लिहित आहे. and in this chapter he is talking about unity and maturity. आणि ह्या ठिकाणी तो एकत्रीकरण किंवा आणि जे काही सामंजस्य आहे त्याविषयी तो बोलत आहे. And in this chapter we see that he is saying that God have called us with an purpose. आणि तो या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वरानं आपल्याला अशा रीतीने काही एका विशिष्ट उद्देशासाठी पाचारण केलेलं आहे. We are not simply called to sit on chair and warm the chair. आणि आपल्याला फक्त या ठिकाणी येऊन फक्त बसण्याकरता आणि त्याला त्या खुर्च्यांना उबदार करण्याकरता बोलवलं नाही. But there is a purpose in our life.
परंतु त्या ठिकाणी जो उद्देश आहे तो आपल्या जीवनाकरता आहे. God have placed us in this church for an purpose. आणि परमेश्वराने या मंडळीमध्ये आपल्याला एका विशिष्ट उद्देशासाठी ठेवलेलं आहे. And in this chapter we see, आणि ह्या संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघतो the one first word says, as a prisoner for the Lord, then I urge you to live a life worthy of the calling you have received. आणि म्हणून पहिल्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. Now here the word of God says is God have called us. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेलं आहे. Now everyone has called by God. आणि म्हणून प्रत्येकाला देवाकडून पाचारण मिळालेलं आहे. If God have not called us, we would not be here. आणि जर तुम्हाला परमेश्वराकडून पाचारण झाले नसते तर तुम्ही या ठिकाणी नसता. We have call of God in our life. आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या द्वारे आपल्याला पाचारण झालेलं What आहे. is the purpose of God to call us? आणि काय जो उद्देश आहे परमेश्वराच्या पाचारणाचा आपल्या जीवनाकरता. So just I was thinking, for what purpose God have called us? आणि म्हणून मी हा विचार करतो की कोणत्या उद्देशासाठी परमेश्वराने आपले So पाचारण my केले आहे. topic is that आणि म्हणून माझा उद्देश किंवा माझा जो विषय आहे the word says in 12th verse says to equip his people for works of service so that the body of Christ may be built up. आणि म्हणून 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. So today my topic is that we must build the body of Christ. आणि म्हणून माझा जो विषय आहे की आपण त्याचे शरीर याची स्थापना करावी त्यांना किंवा त्याला तयार करावं. The God have called us for this purpose. आणि म्हणून यासाठी परमेश्वराचा उद्देश आपल्याला बोलवण्याकरता आहे. Now we are the body of Christ. आणि म्हणून आपण ख्रिस्ताचे शरीर असे आहोत. Jesus is the head of this body. आणि येशू ख्रिस्त हा मुख्य आहे. Jesus says, I will build my church. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझ्या मंडळीची स्थापना Now करेन. Jesus is building the church. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी मंडळी स्थापित आहे. We are the body. आणि आपण त्याचे शरीर आहोत. We are the body of Christ. आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. The word says we are called to build the body of Christ. आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी लिहित आहे की आपण ख्रिस्ताच्या शरीराची रचना करण्याकरता बोलवण्यात आलेलो आहोत. Today I want to encourage you that we are very much precious in the sight of God. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल असे आहोत. There is call upon our life. आणि आपल्या जीवनाकरता हे पाचारण आहे. God have called us that we must build the body of Christ. आणि परमेश्वराचं पाचन यासाठी झालं आहे की त्याच्या शरीराची आपण रचना करावी. Not only enjoy healing. आणि फक्त जे आरोग्य जे परमेश्वर देतो त्याचाच आनंद आपण उपभोगू नये. Not only the worldly blessings. आणि फक्त जे भौतिक आशीर्वाद आहे त्याचाच आपण आनंद घेऊ नये. But we must be useful in the kingdom of God. परंतु आपला उपयोग देवाच्या राज्याकरता व्हावा. If we are not useful in the kingdom of God, आणि जर आपण देवाच्या राज्याकरता उपयोगाचे असे नाही we are useless in the kingdom of God. आणि मग देवाच्या राज्याकरता आपण निरुपयोगी असे So आहोत. today morning, आणि म्हणून आजच्या सकाळचा समय I want to encourage you. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो. We are very much important. आणि म्हणून आपण फार महत्त्वाचे असे लोक If we आहोत. think about our body, आणि ज्यावेळेस आपण आपल्या शरीराबद्दल विचार करतो every organs are very much important in our life. आणि आपल्या शरीराचा प्रत्येक जो अवयव आहे तो फार महत्त्वाचा आहे. If one of our organ is not useful, आणि जर एखादा अवयव काही निरुपयोगी असता what is the use of in that body? आणि मग त्या अवयवाचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होता. If we are the body of आणि Christ, जर आपण सर्वजण येशू ख्रिस्ताचे शरीर असे आहोत we are the organ of Christ. आणि जर आपण येशू ख्रिस्ताचे अवयव असे आहोत If we are not useful in the kingdom of आणि God, जर आपण देवाच्या राज्यामध्ये जर उपयोगी नाहीत what is the use of staying in that body? आणि मग त्या शरीरामध्ये राहून त्याचा काय उपयोग. Only sitting फक्त काय बसत्या करता and be काय a burden for the church. आणि काय आपण ओझा हो का या मंडळी करता. मग But we must be useful for the kingdom of God. परंतु आपण देवाच्या राज्याकरता उपयोगाचे असे कारण So बनावं. today morning we must be benefited for the kingdom of God. आणि म्हणून आपण त्याच्या राज्याच्या वाढीकरता अशी उपयोगाचे असे म्हणावं. So how we will be useful in the kingdom of God? आणि आपण देवाच्या राज्यामध्ये कशी उपयोगाचे असे He होऊ. have called us to do ministry. आपल्याला त्याने पाचारण केलेलं आहे त्याची सेवा करण्याकरता. Because we see around the world there are many people they do not know Jesus. आणि आपण बघतो की आपल्या या जगामध्ये आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की जे ख्रिस्ताविना किंवा ख्रिस्ताला ओळखत नाहीत. There is no peace in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये शांती सुद्धा नाही. Every day we see their
diseases are growing. आणि आपण बघतो की दर दिवशी जे काही हे आजार आहे ते अधिक वाढताना आपल्याला दिसतात People are in problem. आणि लोक समस्येमध्ये जाताना And दिसतात why God have established church? का मग ह्या मंडळीची स्थापना या ठिकाणी परमेश्वराने केली And आहे as we are the body of Christ, जसं आपण त्याचे शरीर आहोत we must serve for the people. आपण या लोकांची सेवा करण्याकरता आपल्याला पाचन If केलेलं you आहे read 1 Timothy chapter 1 and verse 12, आणि ज्या वेळेस आपण पहिले तिमोथी 12 आणि पहिलं वचन आपण वाचतो Paul says to Timothy, आणि पौल तिमोथीला असं म्हणतो what he says, तो काय म्हणतो here Paul says to Timothy, आणि या ठिकाणी आपण बघतो की पौल काय म्हणत आहे तिमोथीला आपण बघूया the word of God says, I thank Christ Jesus our Lord. आणि म्हणून मी परमेश्वराचा धन्यवाद देतो Now Paul is thanking to God. आणि म्हणून पौल या ठिकाणी परमेश्वराला धन्यवाद देत We आहे must thank God आपण सुद्धा परमेश्वराला धन्यवाद दिला that पाहिजे he have given salvation to us. कारण की त्याने आपल्याला त्याचा तारण दिलेला He आहे saved our life. कारण त्याने आपलं जीवन तारलेलं आहे Once we were sinner. आपण एक वेळ अशी होती की आपण पापामध्ये होतो Once there was no hope in our life. आपल्या जीवनामध्ये कुठलीही आशा नव्हती But Jesus came in our life. परंतु ज्या वेळेस येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आला And we get an hope in his life. आणि In आपल्या him. आपल्या जीवनामध्ये मग त्याने एक नवीन आशा दिली So here Paul is thanking God. आणि म्हणून पौल या ठिकाणी देवाला धन्यवाद देत I आहे thank Christ Jesus our Lord. आणि येशू ख्रिस्ताला मी धन्यवाद देतो And he says that he gave me strength. आणि म्हणून त्याने मला शक्ती दिली For what purpose? कुठल्या कारणाकरता To serve the Lord. परमेश्वराची सेवा करण्याकरता Now today I want to encourage you. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देतो When we come to Lord, our background was not good. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे येतो त्यावेळेस आपलं जे काही पार्श्वभूमी असते किंवा मागचं जीवन असतं ते काही फार चांगलं नसतं We came to Lord when we were in problem. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे येतो त्यावेळेस आपण एखाद्या समस्येमध्ये असतो Whatever problems we have, somebody have the health problem, आणि कोणाला आरोग्याविषयीचे समस्या असू शकतात financial problems, आर्थिक दृष्टीने ते असू शकतात under the curse, आणि कुठल्या शापामध्ये ते असू शकतात under the debt, आणि कुठल्या मोठ्या कर्जामध्ये ते असू family शकतात problem. आणि कुठल्या कौटुंबिक कलामध्ये ते असू शकतात In such a situation we come to Lord. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये असताना आपण परमेश्वराकडे येतो But God miraculously deliver us from every situation आणि परमेश्वराचं जे महान कार्य आहे की तो आपल्या या सर्वातून सोडवणूक करतो and give us strength to live in this world. आणि तो आपल्याला या जगामध्ये जगण्याकरता शक्ती सुद्धा देतो It is not there are no problem in our life. असं नाही की त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कुठलीही समस्या Though नाही we come to Christ, ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे येतो still there are problems. तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येऊ But शकतात He gives strength to us. आणि तो आपल्याकरता सामर्थ्य बनणारा आहे Why He gives strength to us? का तो आपल्याला सामर्थ्य देतो To serve Him. आणि त्याची सेवा करण्याकरता To serve Him. त्याची सेवा करण्याकरता Today morning I want to encourage you. आज सकाळच्या समय मी तुम्हाला उत्तेजन देतो Now Paul is saying आणि म्हणून पॉल या ठिकाणी म्हणत आहे that God have called me to His service. आणि परमेश्वराने मला बोलवलं आहे की त्याची सेवा मी करावी म्हणून Today you and me are called for His service. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या ठिकाणी त्याची सेवा करण्याकरता बोलवलं आहे So if we have called for His आणि service, जर आपल्याला त्याचं पाचारण झालेलं आहे He has empowered us. आणि म्हणून तो आपल्याला सशक्त करणार आहे He have empowered with His Holy Spirit. आणि त्याच्या पवित्र आत्म्याने तो आपल्याला सशक्त करणार आहे So He gives us strength. आणि म्हणून तो आपली सामर्थ्य आहे So He empowered us. आणि तो आपल्याला सशक्त And बनवतो so He says, आणि म्हणून तो म्हणतो आहे who has given me strength. आणि जो मला शक्ती देतो First He have empowered us. आणि तो आपल्याला मजबूत करतो The word of God says, आणि म्हणून परमेश्वराचे वचन म्हणत आहे Acts chapter 1 and 8, it said the power of God will come upon you. आणि म्हणून प्रेषित 1:8 मध्ये असं लिहिलं आहे की देवाचे जे सामर्थ्य आहे ते तुमच्यावर उतरेल And you will be my witness. आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल So today as a church we are witness for Jesus. आणि म्हणून आपण मंडळी या नात्याने आज आपण त्याचे साक्षी आहोत So if we must be useful for the body of आणि Christ, जर आपण देवाचे शरीर येशू ख्रिस्ताचे शरीर म्हणून त्याचे साक्षी बनवू इच्छितो we are called to do ministry. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याची सेवा करण्याकरता बोलवलं आहे Wherever we are working, ज्या ठिकाणी जेथे कुठं आपण काम करत असू if you are working in the hospital, जर तुम्ही तुमच्या इस्पितळामध्ये दवाखान्यात काम करत if असाल you are working in a company, आणि एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही काम करत if असाल you are having business, जर तुमचा व्यवसाय असेल whatever work you are doing, जे काही तुम्ही काम करत असाल there is a call upon your life. आणि त्या ठिकाणी तुम्हाला देवाकडून पाचारण There झालेलं is a आहे call upon your life that you should serve our Almighty आणि God. हे जे पाचारण आहे ते तुमच्या जीवनाविषयी असावं की तुम्ही त्याची सेवा करावी For that purpose only God have chosen आणि us. म्हणून त्याच कारणाने परमेश्वराने तुमची निवड केलेली For आहे that purpose only He has empowered us. आणि म्हणून त्याच कारणाने परमेश्वराने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे Second thing, what He have done, आणि जी दुसरी गोष्ट आहे त्यांनी आपल्याकरता काय केलेलं आहे He sees a faithfulness in our life. आणि तो आपल्यामध्ये जो विश्वास आहे त्याचं रोपण करतो त्याचं बीज रोपण करतो He sees
the faithfulness in our life. आणि तो आपल्या जीवनामध्ये जो काही विश्वास आहे तो बघतो. विश्वासूपण आपल्या जीवनातलं पाहतो. Paul says that he considered me trustworthy. आणि पौल म्हणतो की तो माझा जो काही विश्वासूपण आहे तो माझं बघत आहे. He sees our trustworthy. आणि तो माझा काही विश्वासूपण आहे तो How माझं बघत आहे. faithful we are in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये आपण किती विश्वासू आहे. As we are coming to church, आणि ज्या वेळेस आपण मंडळीमध्ये येतो how faithfully we come to church. आणि किती विश्वासूपणाने आपण या ठिकाणी त्याच्या मंडळीमध्ये येतो. How faithfully we obey his commandment. आणि किती विश्वासूपणाने त्याच्या आज्ञा आपण पाळतो. How faithfully we give his tithe. आणि किती विश्वासूपणाने आपण त्याचा दशांश देतो. How faithfully we pray. आणि किती विश्वासाने आपण प्रार्थना How करतो. faithfully we read the word of God. आणि किती विश्वासूपणाने आपण त्याचे वचन वाचतो. How faithfully we live in our family. आणि कशी किती विश्वासूपणाने आपण आपल्या How कुटुंबामध्ये राहतो. faithfully we live with our relatives and friends. आणि जे काही आपले नातलग आहे मित्र आहे त्यांच्यामध्ये आपण किती विश्वासाने And the word राहतो. of God says, considered me trustworthy. आणि हे वचन सांगतं की त्याने माझा जो काही विश्वासूपणा आहे ते पाहत आहे. Because of that he chose me. आणि म्हणून याच कारणाने त्याने माझं निवड केलेली Today आहे. also he sees our trustworthy. आणि आज सुद्धा परमेश्वर आपलं जे विश्वासूपण आहे ते पाहत आहे. Because of that we are in the house of आणि God. म्हणून त्याच कारणाने आपण या त्याच्या भवनमध्ये आहोत. Third thing he says, आणि जी तिसरी गोष्ट आहे त्याने म्हटलेली आहे appointing me to his service. आणि त्याने मला त्या ठिकाणी माझं रोपण केलं आहे की त्याची मी सेवा करावी. He have appointed us to his आणि service. त्याच्या सेवेकरता आमची नेमणूक केलेली आहे. Church, I want to encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. Don't think we are ordinary people. आणि म्हणून कधीच विचार करू नका की काय आपण सामान्य लोक आहोत. We are the servant of God. आपण त्याचे सेवक आहोत. Though you are not here and preaching the word of God, जरी तुम्ही या ठिकाणी नाही आणि उपदेश देत नाही, but wherever you are, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही आहात you are the servant of God for him. आणि त्याकरता तुम्ही देवाचे सेवक असे आहात. If you are leading your family, आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं नेतृत्व करत आहात you are very much important for your family. आणि तुम्ही फार महत्त्वाचे असे आहात तुमच्या You कुटुंबाकरता. are very much important because you must lead them in a spiritual way. आणि तुम्ही महत्त्वाचे अशा रीतीने आहात की तुम्ही आत्मिकरीतीने ह्या सगळ्या काही गोष्टी करता. This is how we want to build the body of Christ. आणि अशा रीतीने आपण जे ख्रिस्ताचे शरीर आहोत त्याची रचना करीत So आहोत. we are appointed to his kingdom. आणि म्हणून आपली जी नेमणूक आहे ती त्याच्या सेवा कार्याकरता किंवा राज्याकरता आहे. people, आणि इतरांना सुद्धा शिकवण देण्याकरता to train children आणि जे आपले लेकर आहेत त्यांना देवाची शिकवण देण्याकरता and plant churches. आणि मंडळीची स्थापना Where there are करण्याकरता no churches planted, आणि ज्या ठिकाणी मंडळीची स्थापना झालेली नाही we need to think about the villages. आणि आपल्याला त्या खेड्यांबद्दल विचार करायचा We आहे need to think about talukas. आणि त्या तालुक्याबद्दल विचार करायचा We आहे need to think about the districts. आणि ज्या जिल्हे आहेत त्याबद्दल विचार करायचा आहे That their churches must be planted. आणि या ठिकाणी मंडळीची स्थापना झाली We पाहिजे. need to pray for that. आपल्याला या गोष्टीसाठी प्रार्थना We करायची need आहे to think about the kingdom of God. आणि जे काही देवाचं कार्य आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी प्रार्थना करायची Every आहे. believer is very much important. आणि प्रत्येक विश्वासणारा आहे तो फार महत्वाचा आहे. We need to think about the body of Christ. आपण त्याच्या शरीराविषयी येशू ख्रिस्ताच्या शरीराविषयी बनण्याविषयीचा विचार केला पाहिजे. Once we were slave, आणि एकदा असा काळ होता की आपण गुलामीत होतो but God delivered us from that slavery. आणि त्या गुलामगिरीतून परमेश्वराने आपली सुटका केली We आहे. were slave under the power of darkness. आणि जे काही अंधकार आहे त्याच्या गुलामगिरीमध्ये आपण होतो. But we are called from the darkness to the light. आणि म्हणून त्या अंधकारातून आपण प्रकाशाकडे आलेलो For आहोत. what purpose? That there are many people who are in the dark, we need to deliver them from that आणि darkness. का की अनेक असे लोक आहेत की त्या अंधकारात अजूनही आहेत आणि त्यांना आपल्याला प्रकाशाकडे आणायचं So आहे. today morning I want to encourage आणि you. म्हणून आजच्या सकाळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. We are called to build the body of Christ. आणि म्हणून आपली जी पाचारण आहे किंवा बोलवण्यात आलेलं आहे ते येशू ख्रिस्ताची शरीराची रचना करण्याकरता बोलवलं आहे. We are not come with an accident in this church, आणि असं काही आपण अपघाताने या ठिकाणी आलेलो नाहीत, but it is the plan of God परंतु ही देवाची योजना that होती we must come together and work for the body of की Christ. आपण एकत्र यावं आणि येशू ख्रिस्ताच्या शरीर या उद्देशाने काम करावं. Why? Because He have put a treasure in our life. आणि म्हणून संपत्ती म्हणून का की आपण आपल्यामध्ये त्यांनी ही या प्रकारची संपत्ती ठेवलेली आहे. The word of God says in 2 Corinthians chapter 4 and verse 7. आणि म्हणून 2 कोरिन्थ 4 आणि 7 वचन. The word of God says we have this treasure in jar of clay. आणि ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. Now we are a clay. आणि आपण एक मातीचं भांड आहो किंवा माती आहो We are a vessel. आणि आपण ते भांड आहो. The Jesus is a treasure. He is in us. आणि जे काही संपत्ती आहे तो येशू ख्रिस्त आहे तो आपल्यामध्ये आहे. And if Jesus is in us, आणि जर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे He must reveal from our life.
तो आपल्यामधून प्रकट होणार आहे. When he will reveal from our life, आणि ज्या वेळेस आपल्या जीवनातून तो प्रकट होईल, our fragrance will go in the world. काही सुगंध आहे तो इतरांपर्यंत पोहोचेल किंवा फैलवण्यात जाणार आहे. Because Jesus is in our life. कारण की येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये As आहे. a church, there is a presence of Jesus. आणि या मंडळी या नात्याने त्याचं जी उपस्थिती आहे ती आपल्या मंडळीमध्ये किंवा आपल्यामध्ये Whenever आहे. we come together, आणि ज्या वेळेस आपण एकत्र येतो His presence dwells among us. आणि त्याची जी उपस्थिती आहे ती आपल्यामध्ये असते. So we are as a body, आणि शरीर या नात्याने आपण त्याच्या treasure Jesus is in us. आणि जे काही संपत्ती आहे ती आपल्यामध्ये आहे. When He is there in our life, आणि जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये आहे automatically we will be shine for the world. आणि या जीवनामध्ये आपण आपोआपच चमकणारे चकाकणारे राहू. As a church, as we are building the body of Christ, we are the letter for this world. आणि या मंडळीमध्ये असताना त्याचे शरीर या नात्याने आपण त्याच्याकरता कार्य करणार आहोत. We are the letter for the world. पत्र आपण त्याच्याकरता एक संदेश किंवा पत्र असे आहोत. People read us. आणि जे काही लोक आपल्याला पाहून ते वाचतात. People read our life. आणि जे काही आपलं जीवन आहे त्यातून लोक वाचतात किंवा समजतात. People see our action. आणि आपल्या कृतीतून सुद्धा ते बघतात. And when they see our action, आणि ज्या वेळेस ते आपल्या कृती बघतात they realize that Jesus is there in this person. आणि मग ते त्यांना असं कळून येते की ह्या व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्त आहे. There was a principal in a Bible college. आणि एका बायबल कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते He used to go every morning in his office. आणि ते सकाळच्या समय रोज त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये जात असत. He used to do his work whole day. आणि दिवसभर ते त्यांचं काम करत असत. But in that Bible college, there was one servant. She was not a believer. आणि त्या बायबल कॉलेजमध्ये एक जी कामकरी होती ती देवाविषयी किंवा विश्वासणारी अशी नव्हती. She used to come to work, sweep the place. आणि ती यायची आणि ते त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायची. Every day she used to do her work. आणि ते तिथे येऊन रोज काम करायची. After few years, आणि काही वर्षानंतर she received Jesus. आणि येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलं. And when she was asked, why did you receive Jesus in your life? आणि जेव्हा तिला विचारण्यात आलं की का तू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणून, And she told, आणि तिने सांगितलं when I joined this work, आणि ज्या वेळेस मी या ठिकाणी ह्या कामाला आले किंवा मी या ठिकाणी काम सुरू केलं, I was not a believer. I used not believe on Jesus. आणि मी काही विश्वासणारी नव्हती, मी येशूवर विश्वास ठेवणारी नव्हती. But I used to see the life of our principal, परंतु जे काही जीवन आहे प्रिन्सिपल यांचं साहेबांचं मी पाहत होते. how he lived, आणि ते कशा रीतीने जगत होते how he is faithful, आणि किती विश्वासणारे ते how he आहेत talked. आणि ते कशा रीतीने बोलतात. And when I saw his life, आणि ज्या वेळेस मी त्यांच्या जीवनाकडे बघत असे his life was impact on my life. आणि म्हणून त्यांच्या जीवनात जो प्रभाव आहे तो माझ्या जीवनावर पडला. And I was thinking, if he is such a good, how is Jesus must be good. आणि मी असं विचार करत होते की हे व्यक्ती इतके सुंदर किंवा इतके चांगले आहेत तर यांचा देव कितीतरी उत्तम असा असेल की ते किती सुंदर असेल. She was saying that I realized that Jesus is in his life. आणि ती अशा रीतीचा अनुभव करते की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आहे म्हणून. And because of that I received Jesus Christ. आणि ह्याच कारणामुळे मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार Church, केला. let me tell you, आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, people watch us. लोक आपल्याकडे बघतात. We are letter for people. आपण त्यांच्याकरता एक संदेश किंवा एक पत्र आहोत. How we interact with people. आपण कशा रीतीने त्यांच्याशी संभाषण करतो, How we वागतो. talk with people. आपण त्यांच्याशी कशा रीतीने बोलतो. How we behave with people. आपण त्यांच्या सोबत कशा रीतीने वागतो. In every area they see Jesus in our life. आणि प्रत्येक बाजूमध्ये ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताचा शोध करतात किंवा बघतात. Most of the time when we experience in this world, आणि बऱ्याच वेळेस आपण या जगामध्ये असा अनुभव घेतो. when we talk something wrong, the people will say, you are the people of God, why you are talking like this? आणि ज्या वेळेस आपण काहीतरी चुकीचं बोलतो मग लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही तर देवाचे लोक आहे, तुम्ही असं काय चुकीचं बोलू शकता. Why they say? Because they think that if we are the believer, they expect that Jesus must be there in our life. आणि का ते असे अपेक्षित करतात, जर येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे तर ते त्यांच्याकडून ते खरेपण आहे किंवा तेच अपेक्षित करतात. So we are the letter for people. आणि म्हणून आपण इतरांकरता किंवा लोकांकरता एक पत्र असं This आहोत. how we can build the body of Christ. आणि अशा रीतीने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना करणार आहोत. So if you want to build the body of Christ, आणि ज्या वेळेस आपण शरीराची रचना करणारे असे लोक आहोत, as a church, what we must do? आणि म्हणून एक मंडळी नात्याने आपल्याला काय करायचं आहे. First thing, we should united in faith. आणि म्हणून आपल्याला जी पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला विश्वासामध्ये एकत्र यायचं आहे. Early church was united in faith. आणि जे सुरुवातीच्या मंडळ्या होत्या त्या सुद्धा विश्वासामध्ये एकत्र येत असत. If you read the book of Acts chapter 2 and verse 42, आणि ज्या वेळेस आपण प्रेषित हे पुस्तक वाचतो 2 आणि 42 वचन,
Now here we see the early church. आणि या ठिकाणी आपण बघतो की जी सुरुवातीची मंडळी आहे ती The कशी होती. word says that they were devoted themselves to the apostles, आणि ते प्रेषितांच्या शिक्षणात समर्पित असे होते teaching and to fellowship. आणि भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर Here होते. we see that there was an unity in this church. आणि आपण या ठिकाणी बघतो की त्या मंडळीमध्ये किती एकत्रितपणा असा होता And there was trust in that church. आणि त्यामध्ये एकमेकांविषयी जो किंवा देवाविषयी जो विश्वास होता तो आपण बघतो They were trusting with each other. आणि एकमेकांवर सुद्धा त्यांचा विश्वास होता. The word of God says that everyone was filled with the power and many signs and wonders were taking place in the days of apostles. आणि प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. Why it was happening? आणि असं का घडत Because होतं? there was unity. कारण की त्या ठिकाणी एकत्रपणा होता. The word says they sold their property, possession and give everything into the hand of apostles. आणि ते सर्व काही त्या प्रेषितांच्या हातामध्ये त्यांनी केलं होतं. त्यांनी सर्व काही त्यांची जमीन होती ते सगळं विकून त्यांच्या हातामध्ये त्यांनी सोपवलं होतं. Why? Because they were trusting on apostles. कारण की ते हे जे प्रेषित आहे त्यांच्यावर ते विश्वास ठेवत होते. The word of God says आणि म्हणून देवाचं वचन म्हणत आहे every day they continued meeting together in the temple courts. आणि म्हणून ते सर्वांना येऊन एकत्र येत असत. The church was coming every day united. आणि ज्या वेळेस या मंडळी एकत्र येत असत The word says they were praising God, enjoying the favor of God and people of God. आणि दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुतीत करत हर्षाने व सालस मनाने जेवीत. And the word of God says every day the people were adding in the church. आणि या ठिकाणी वचनात असं लिहिलं आहे की दर दिवशी दररोज त्यांच्यात भर पडत असेल If we लोकांची. want to build the body of Christ, आणि ज्या वेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना करीत असतो, if we want to build the body of Christ, ज्यावेळेस आपण त्याची रचना किंवा स्थापना करीत आहे there must be unity among us. आणि आपल्यामध्ये ते एकत्रित असणं आवश्यक आहे. Most of the time Satan doesn't like there must be unity in the church. आणि बऱ्याच वेळेस शैतानाला ही गोष्ट आवडत नाही की मंडळी एकत्र यावी म्हणून. Most of the time Satan never like have unity in family. आणि कुटुंबामध्ये सुद्धा एकत्रित येणं हे सुद्धा त्याला आवडत नाही. Most of the time Satan doesn't like unity among husband and wife. आणि पती आणि पत्नीमध्ये एकत्रीकरण किंवा एकत्रित येणं हे सुद्धा शैतानाला आवडत नाही. Most of the time he make problems. आणि तो या सगळ्यांच्या जीवनामध्ये समस्या उत्पन्न He make करतो and disunity among them. आणि तो त्याच्यामध्ये फूट पाडण्याची प्रयत्न करतो. It is the work of Satan. आणि हे सर्व काही कार्य शैतानाचे आहे. Church, today I want to encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. It is the plan of God that God have called us together in this place. आणि म्हणून हा परमेश्वराची योजना आहे की आपण या ठिकाणी त्याच्या मंदिरामध्ये येऊन एकत्र यावं. This is the plan of God. God have established church for the kingdom of God. आणि म्हणून ही देवाची योजना आहे की त्याने या चर्चची स्थापना करावी देवाच्या राज्याकरिता. It is the call of God upon our life आणि ही सुद्धा पाचारण आपल्या जीवनाकरता आहे that we must build the body of Christ. की आपण त्याच्या शरीराची रचना करावी. Though we are from one city only, आणि जरी सुद्धा आपण एका शहरामधून या ठिकाणी नाही आहोत we are the part of another cities. आणि वेगवेगळ्या शहरांमधून आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो I am आहोत. from Ahmednagar, some are from brother is from Amravati, आणि मी अमरावती आणि बाळासाहेब अहमदनगर आणि बऱ्याच some are वेगळ्या from ठिकाणी Mumbai, some are from some villages, आणि कुठल्या खेड्यागावातून काही मुंबईतून आहेत, from taluka places. काही तालुका आणि खेड्यातून But आहेत. God brought us in one place परंतु परमेश्वराने आपल्या सर्वांना एका ठिकाणी आणलेलं आहे for the purpose that we must build the body of Christ. कारण की का आपण त्याच्या शरीराची रचना करावी किंवा त्याचे आपण भाग व्हावं. If God have brought us, आणि जर परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी आणलं आहे we must be united in Christ. आणि म्हणून आपण ख्रिस्तामध्ये एकत्र असणं आवश्यक आहे. Early church was united. आणि पूर्वीची सुरुवातीची मंडळी होती ती सुद्धा एकत्र होती There was not disunity. आणि त्यामध्ये अशी फूट नव्हती. And because of unity, we see how God was working among them. आणि ह्या एकत्रीकरणामुळे आपण बघतो की परमेश्वराने किती अद्भुत कार्य त्यांच्यामध्ये केली How आहे. the body of Christ was building. आणि परमेश्वर ख्रिस्ताची जी शरीराची आहे ती कशी रचना होताना आपण बघतो. We see there were only 120 people in first prayer meeting. पहिल्या प्रार्थनेमध्ये आपण बघतो की 120 जण त्या ठिकाणी होते. And when the Holy Spirit come upon them, आणि ज्या वेळेस पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला,
suddenly the number was gone on 3,000. आणि मग त्यामध्ये असं कार्य झालं अद्भुत की त्यांची संख्या वाढून 3,000 पर्यंत गेली. And if you read 5th chapter, it says that the number was gone on 5,000. आणि आपण बघतो की 5व्या अध्यायापर्यंत की जो काही संख्या होती ती 5,000 पर्यंत वाढलेली Day बघतो. by day, the number of people were increasing in the church. आणि त्या मंडळीमध्ये दररोज लोकांची भर पडत होती. Why? Because there was unity among them. कारण काय की त्यांच्यामध्ये एकत्रितपणा होता. If you want to see the kingdom of Jesus come in our city, आणि जर तुम्हाला असं वाटतं की देवाचं राज्य आपल्या शहरामध्ये सुद्धा यावं, today we need to have that unity in among us. आणि त्या प्रकारचं एकत्रितपणा आपल्यामध्ये सुद्धा पाहिजे. The word of God says they were united in faith. आणि म्हणून परमेश्वराचं वचन असं लिहित आहे की ते विश्वासामध्ये एकत्रित होते. Second thing, if you want to build the body of Christ, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराची ख्रिस्ताच्या शरीराची रचना करतो त्यावेळेस we must know Christ properly. आणि म्हणून आपल्याला ख्रिस्ताची चांगल्या रीतीने ओळख असणं आवश्यक आहे. Most of the people do not know who Jesus is, आणि बऱ्याच लोकांना येशू ख्रिस्त कोण आहे हे सुद्धा माहित नसतं. what Jesus is, आणि काय येशू ख्रिस्त आहे, what is the purpose of Jesus to come in this world. आणि येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा काय उद्देश होता. There are many people, they just think that Jesus is a healer. त्यांना लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्त हा फक्त आरोग्य देणाराच आहे. Most of the people think that Jesus is only a God who gives worldly blessings. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्त हा असा देव आहे की जो भौतिक रीतीनेच फक्त आशीर्वादित करतो. Let me tell you, आणि म्हणून पण तुम्हाला he सांगू is दे, not only a healer, आणि तो फक्त आपला आरोग्यदायी नाही, he not only give an worldly blessing, तो फक्त काही आपल्याला भौतिक किंवा जगिक आशीर्वाद देणारा he नाही. is the Lord who give eternal life. तो देव आहे की जो आपल्याला सार्वकालिक जीवन The देणार आहे. life, when we died, we will get that life. आणि ज्या वेळेस त्याने त्याचा स्वतःला समर्पण केलं त्याच वेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. We get eternal life from Jesus. आपल्याला त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त He झालेलं is आहे. the eternal life. आणि तो आपल्याकरता सार्वकालिक जीवन असा आहे. Today, church, I want to encourage you. आज मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. We must know Jesus properly. आणि म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताची चांगल्या रीतीने ओळख होणं आवश्यक We आहे. need to know the knowledge of Christ. आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक If आहे. we read Ephesians chapter 4, आणि ज्या वेळेस आपण इफिस याचा 4था अध्याय वाचतो and in that chapter we see आणि त्या संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघतो 13 word, chapter 4 and verse 13. आणि 4था अध्याय आणि 13वे वचन, The word says, until we all reach unity in faith. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्या संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत. First we saw that we need to come and with an unity. आपण जे पाहिलं की पहिले की आपण आपल्याला एकत्र यायचं आहे. And second, we are seeing that we need to know the knowledge of God. आणि म्हणून ते दुसरी गोष्ट आहे की त्याविषयीचे जे ज्ञान आहे आणि ते एकत्र येऊन आपण त्यामध्ये परिपूर्ण व्हावं. We need to know the knowledge of Jesus. आणि येशू ख्रिस्ताविषयीचे जे ज्ञान आहे ते आपण प्राप्त करून घ्यावं. John chapter 17 and verse 3, when we read that Jesus is praying for his people. आणि योहान 17 आणि 3 मध्ये आपण बघतो की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. We'll read that word. Now Jesus is praying to his Father. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या पित्याकडे प्रार्थना करीत आहे. Now this is eternal life. आणि सार्वकालिक जीवन हेच आहे That they know you, की तू तो एकच the only true God, एकच खरा देव, and Jesus Christ, त्या तुला whom you send. तू ज्याला तू पाठवले. We must know Jesus. आपल्याला येशू ख्रिस्ताच्या बद्दल जाणून घेणं आवश्यक There are आहे. many people, they do not know Jesus. आणि असे अनेक लोक आहेत की त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नाही. How we will know Jesus? आणि आपण कशा रीतीने ते माहित करून घेऊ. Spending time in his presence. आपण त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवून, Spending time in prayer. आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालून, Spending time in the reading the word of God. देवाच्या वचनामध्ये वेळ घालून, Meditating the word of God. आणि त्या वचनावर चिंतनाने मनन करून, Study the word of God. त्याच्या वचनाचा अभ्यास करून, Only coming Sunday to Sunday, आणि फक्त रविवारी न येता we will not able to know Jesus. आणि अशा रीतीने आपल्याला काही त्याच्याबद्दल माहित होणार नाही. Coming Sunday and hearing the word of God. आणि फक्त येऊन त्याच्या वचन फक्त ऐकावं, And on Monday we will forget the word of God. आणि नंतर मग सोमवारी आपण त्याचे वचन विसरून जातो. If pastor meets us, if pastor asks us, what was the message on Sunday? आणि मग ज्या वेळेस पाळसाहेब आपल्याला भेटतात आणि ते विचारतात की रविवारची उपदेश काय होता, We could not remember that message. आणि आपल्याला ते आठवत नाही. मग There are many people, they never read the word of God whole week. आणि असे काही लोक सुद्धा आहेत की संपूर्ण आठवडाभर देवाचं वचन सुद्धा वाचत Many नाही. people, they forgot the Bible here in the house of God. इथं येऊन जे देवाचं वचन आहे किंवा देवाचं पवित्र शास्त्र ते विसरून जातात. Most of the people, they do not know the word of God says to them. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे म्हणून.
How we will know the word of God? How we will know the Jesus? कशा रीतीने आपल्याला त्याची ओळख होईल? We need to read the word of God. आपल्याला त्याच्या वचनाची वाचून We must understand Jesus. आपल्याला त्याला समजून घेऊन. And third thing, आणि जी तिसरी गोष्ट आहे, we must become mature Christians. आणि आपण एक प्रौढतेप्रत असे ख्रिस्ती झालेले असू. For many years we are coming to church. आणि बऱ्याच वर्षांपासून आपण मंडळीमध्ये येतोय. Most of the time there are people who are not mature. आणि बऱ्याच वेळेस आपण बघतो की जे लोक आहेत ते या प्रौढतापर्यंत येत नाहीत. They live like a child. ते अगदी लहान लेकरांसारखे त्या गोष्टीमध्ये आहेत. The word of God says in Hebrew chapter 5 and verse 1, आणि one word. इब्री 5 आणि 1 पासून असं लिहिलं आहे. The word of God says, आणि म्हणून परमेश्वराचे वचन म्हणत आहे, we have much to say about this, but it is hard to make it clear to you because you are no longer try to understand. आणि ह्याविषयी तुम्हाला पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. The word of God says you can't understand. आणि हे वचन सांगत आहे की तुम्ही समजून सांगणे कठीण आहे. The word says, in fact, though by this time you ought to be a teacher. आणि वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता. Now if you think about our church, आणि आपल्या मंडळीमध्ये आपण विचार करूया. from 25 years you are coming and sitting in front of me. आणि मागच्या 25 वर्षापासून आपण या मंडळीमध्ये येत आहोत. You must become a teacher. आणि तुम्ही तर आतापर्यंत शिक्षक व्हायला पाहिजे होता. But still, परंतु अजूनही we are thinking आपण असं विचार करतोय that pastor should serve us. आणि पाळसाहेबांनीच ह्या वचनाची सेवा करावी म्हणून. Church, I want to encourage you. आणि म्हणून मंडळ मी तुम्हाला उत्तेजन देतो. We must become a mature Christian. आपण ह्या ख्रिस्तत्वामध्ये अधिक प्रौढ असे झालो We पाहिजे. must become that we must train other people. आपण अशा रीतीचे तयार झालो पाहिजे की आपण इतरांना सुद्धा तयार केलं We पाहिजे. must go to villages, plant churches. आणि आपण खेड्यागावात गेलं पाहिजे आणि मंडळाची स्थापना केली पाहिजे. We need to take burden. आपण ते ओझं घेतलं If पाहिजे. you have come from village and if there is no church in your village, we need to take burden and go to that village and establish the church. आणि जर आपण एखाद्या खेड्यातून येतो आणि त्या ठिकाणी मंडळी नाही तर आपण इथे ओझं घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या मंडळीची स्थापना केली The पाहिजे. word of God says, this time you ought to be teacher. You need someone to teach you the elementary truth of God's word all over again. You need milk, not solid food. आणि वस्तू इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजेत, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. Every time we need to have only milk, आणि प्रत्येक वेळेस आपल्याला दुधाचीच गरज असते not solid food. आणि जे कठीण अन्न आहे, जड अन्न आहे. Most of the time people like that message who will encourage us. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला तो असा संदेश आवडतो जे आपल्याला उत्तेजना देतो. Today morning God is going to fulfill your desire. आणि आज सकाळच्या समयी परमेश्वर आपली सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. Some preacher come and they say God is fulfilling your finance in this week. आणि म्हणून या ठिकाणी तुमची जी काही आर्थिक गरज आहे ती सुद्धा पूर्ण केल्या जाईल. God is going to heal you. आणि परमेश्वर आज तुम्हाला आरोग्य देणार आहे. Most of the people like this prosperity gospel. आणि अशा रीतीचं भरभरीचं जे काही शुभवर्तमान आहे ते लोकांना आवडतं. Most of the people like that preacher who will praise us. आणि बऱ्याच वेळेस अशा लोकांना आवडतं की जो काही प्रीचर आहे किंवा संदेश आहे तो त्यांची स्तुती करेल. Today I am thinking that you are listening my message, but you must be thinking how hard message the pastor is giving. आणि मला असं वाटत आहे की मी असा विचार करताय किंवा तुम्ही असा विचार करताय की जे काही पाळसा सांगत आहे ते किती कठीण आहे. But today morning I want to encourage you. परंतु आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. We must become a teacher. आपल्याला शिक्षक व्हायची गरज Because आहे. God have called us to build the church. कारण की परमेश्वराने आपल्याला पाचारण यासाठी केले की त्याची मंडळीची स्थापना आपण Build the करावी. body of Christ. आपण त्याच्या शरीराची रचना करणारे बनावे. The word of God says. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे. Luke chapter 8 and verse 14 and 15. लूक याचा 8वा अध्याय 14 आणि 15. The seed that fell among thorns stands for those who hear, but as they go on their way, they are choked by life's worries. आणि काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराची चिंता धन व विशेष सुख ह्यात आयुष्य क्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत. The word says they do not become mature.
आणि ते त्यामध्ये परिपक्व होत नाही. Why? Because there are worries in their life. कारण की त्यांच्या जीवनामध्ये चिंता काळज्या Now, असतात. most of the time we come to church, आणि बऱ्याच वेळेस आपण मंडळीमध्ये येत असताना we hear the word of God, आपण देवाचं वचन ऐकतो we encouraged by the word of God. आणि देवाच्या वचनाने आपल्याला But उत्तेजन there are मिळते. so many problems in our life. परंतु त्या ठिकाणी अशा अनेक समस्या असतात आपल्या Family जीवनामध्ये problems, आणि कुटुंबामध्ये समस्या children problem, आणि लेकरांच्या विषयीच्या समस्या financial disturbance, आणि आर्थिक रीतीचं जे चंचण आहे ती problem about our work. आणि जे आपल्या कामाविषयीची चिंता And because of that, we could not become mature Christian. आणि ह्या अशा सर्व कारणामुळे आपण परिपक्व ख्रिस्ती होत नाही. Why? We hear, but these worries because of that we could not become mature. आणि ह्या सर्व काळजी आणि चिंतामुळे आपण त्यामध्ये परिपक्व होत The नाही. word says, but the seed on good soil stands for those with the noble and good heart, who hear the word, retain it, and by persevering produce a crop. आणि चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. Today we want to be a fruitful in the kingdom of आणि God. म्हणून देवाच्या राज्यामध्ये आपण फळ देणारे असे बनूया. What fruit we are giving in the kingdom of God? आणि देवाच्या राज्यामध्ये कुठल्या प्रकारचं फळ आपण देत How आहोत many souls I have added into the kingdom of God? आणि देवाच्या राज्यामध्ये किती आत्मे आपण जोडलेले आहेत किंवा आणलेले आहेत Which relative I am leading to Christ? आणि कुठल्या नातलगांना आपण ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. There are people, they have not brought single person in church. आणि असे लोक आहेत की त्यांनी एक सुद्धा व्यक्ती ख्रिस्ताकडे आणलेला What a नाही. sad thing we are doing. किती खेदाची ही गोष्ट आहे की आपण हे करत Church, आहोत. we must be serious in our life. आपण आपल्या जीवनाबद्दल गांभीर्याने विचार That करूया we are called to build the body of Christ. की आपण त्याचं पाचरण त्याची शरीराची रचना करण्याकरता Not बनवलेलं आहे. coming and listening the word of God years and years. आणि वर्षानुवर्ष फक्त त्याचं वचनच फक्त ऐकण्याकरता नाही, But we must be a fruitful person. परंतु आपण फलदायी जीवन असणारा व्यक्ती बनावं. Somebody lead us and brought us into the kingdom of God. आणि म्हणून कोणी या ठिकाणी येऊन एखाद्याला आपल्या या देवाच्या राज्यामध्ये आणावं. Somebody lead us and brought into the kingdom of God. कोणतरी आपल्याला आपलं नेतृत्व केलं आणि या ठिकाणी त्याच्या देवाच्या राज्यामध्ये आपल्याला आणलेलं But आहे. there are some people, they are not having a person who will lead them. परंतु असे अनेक आहेत की कोणी त्यांना कोणीही नेतृत्व करणार But नाही, we are not मार्गदर्शन having करणार that नाही. courage. आम्हाला ते धैर्य नाही की आपण इतरांना प्रभूकडे आणू. So we need to have that courage in our life. आणि म्हणून अशा प्रकारचं धैर्य आपल्या जीवनामध्ये असावयास हवं. When this courage will come, आणि ज्या वेळेस आणि केव्हा हे धैर्य आपल्याला प्राप्त होईल, when we will become mature Christian in our आणि life. ज्या वेळेस आपण त्याच्या वचनामध्ये किंवा ख्रिस्तीपणामध्ये आपण परिपक्व We असू. are just children in church. आणि फक्त आपण लहान लेकरांसारखेच त्याच्यामध्ये आहोत. Early church was coming together. आणि जे सुरुवातीचे मंडळ होते ते एकत्र येत असत They did not sit there only. आणि ते फक्त त्याच ठिकाणी बसले नाहीत God scattered them. आणि त्यांना परमेश्वराने इकडे तिकडे पाठविलंय They scattered. आणि ते मग या इतरत्र गेलेत. And when they scattered, they established the churches. आणि ज्या ज्या वेळेस ते इतरत्र गेले त्या ठिकाणी त्यांनी मंडळांची स्थापना केली These are the days that we need to scatter and charge the plant churches. आणि हेच ते दिवस आहे की आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे इतर ठिकाणी जाऊन त्याच्या मंडळाची स्थापना करायची आहे. Today, God have called us to build the body of Christ. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला पाचन करे की आपण त्याच्या शरीराची रचना करणारे 1 बनावं. Corinthians chapter 14 and verse 20 says, आणि म्हणून पहिले करिंथ आणि 20 वचन असं म्हणत आहे, brothers and sisters, stop thinking like children. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. काय म्हटलेलं आहे? Stop thinking like children. बालबुद्धीचे होऊ नका. Pastor is not visiting us. आणि पाळक आपल्याला आता भेट देणार नाहीत. Pastor is not visiting us. आणि पाळक आता आपल्याला भेट देत नाहीत. He is not having time to visit us. आणि भेट देण्याकरता त्यांच्याकरता वेळ सुद्धा नाही. This is the thinking of children. आणि हे लहान लेकराची अशी विचारसरणी आहे. If you want to build the body of Christ, आणि जर आपल्याला येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना करायची we आहे, need to build together. आपल्याला एकत्र येणं आवश्यक Most आहे. of the time we think now, why pastor will visit us? आणि आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की का पाळक साहेब आपल्याला भेट देतील. He become big pastor. आता तर ते फार मोठे पाळक बनले He goes to abroad. आणि ते आता विदेशात सुद्धा He जातात is not having time to visit us. आणि त्यांना आता वेळ मिळत नाही. Brothers and sisters, stop thinking like children. आणि म्हणून बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. In regard to evil, be infants, but in your thinking, be adults. पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलांसारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. What it says, be an adult. आणि म्हणून प्रौढांसारखे तुम्ही व्हा. Think like adult. आणि म्हणून प्रौढांसारखे सुद्धा विचार करणारे We बना. need to understand the kingdom of God.
आणि ह्या देवाच्या राज्याविषयीची जाण आपल्याला असणं आवश्यक आहे. Today morning, आजच्या सकाळच्या समय as we are in the house of God, आणि जसं आपण त्याच्या घरामध्ये आहोत, are we become mature Christians? काय आपण प्रौढ असे ख्रिस्ती झालेलो आहोत का? Are we become mature Christian? काय आपण प्रौढ ख्रिस्ती झालो आहोत If का? not, we will become a mature Christian. आणि जर नाही तर आपल्याला त्याची गरज आहे की आपण If we तसं have करावं. become mature Christian, जर तुम्हाला वाटतं की आपण एक प्रौढ ख्रिस्ती व्हावं, तुम्ही झाला आहात जर तुम्ही प्रौढ you ख्रिस्ती will think about the body of Christ. आणि तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराविषयीचा विचार तुम्ही You करायला will हवा. think about the body of Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेविषयी आपण विचार करायला हवा. Establishing churches. आपल्याला मंडळाची स्थापना करायची आहे. There are many villages. आणि अशा अनेक खेडी आहेत There are many talukas. आणि तालुके सुद्धा आहेत. They need Jesus. त्यांना येशू ख्रिस्ताची गरज आहे. Who will go there? कोण त्या ठिकाणी जाईल? Church should go there. आपली मंडळी त्या ठिकाणी जावं असावी. We should go there. आपल्याला त्या ठिकाणी जायचं And आहे we should decide it that I want to plant a church. आणि आपल्याला ते ठरवायचं आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन चर्चची स्थापना करावी. This is how we want to build the kingdom of God. आणि अशा रीतीने आपण देवाच्या राज्याची स्थापना This is करूया. how we want to build the body of Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना सुद्धा अशा प्रकारे आपण करणार आहोत. For that purpose, God have chosen. आणि याच उद्देशासाठी परमेश्वराने आपली निवड केली आहे. If you are challenged by this word of God, आणि ह्या द्वारे जर तुम्हाला आव्हान मिळत असेल I will highly encourage you. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन We देतो, will stand on our feet आपण आपल्या जागी उभे राहूया. because God have called us. कारण की परमेश्वराने आपल्याला बोलवलेलं आहे. Equip the people. कारण की आपण इतरांना सुद्धा तयार करावं Equip His people for work of service. आणि देवाच्या कार्यासाठी आपण त्यांना तयार करावा. Because God have gave an ministry to the church. आणि मंडळांना ह्या प्रकारचं सेवा कार्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं In आहे. church, God have made us people and apostles, आणि म्हणून परमेश्वराने मंडळामध्ये अशा रीतीचे प्रेषित तयार केलेले आहेत prophets, आणि जे संदेष्ट आहेत evangelists, आणि जे सुवार्तिक आहेत pastors and teachers. आणि पाळक आणि जे शिक्षक आहेत ते This fivefold ministry is there in our church. आणि अशा 5 प्रकारची जी सेवा आहे ते या मंडळांमध्ये असणं आवश्यक आहे. And we need to think about them. आणि आपल्याला या बाबीचा विचार We need करायचा to आहे. train people आपल्याला इतरांना शिक्षण to द्यायचं plant आहे churches. की आपण मंडळांची स्थापना Just करावी. today morning, आणि म्हणून आजच्या सकाळच्या I want समय to encourage you. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो, We will pray unto God. आपण देवाकडे प्रार्थना करूया. Lord, I need your power, O God. ओ परमेश्वरा, मला तुझे सामर्थ्य हवं You आहे, have chose me, O God. कारण की तू मला निवडलेला And आहे you have empowered me, O Father. आणि तू मला सशक्त केलेला आहेस You have put your trust upon me, O God. आणि तुझा विश्वास आहे तो माझ्यामध्ये तू ठेवला You आहे have appointed me आणि तू माझी नेमणूक केली आहे to give fragrance to the people. आणि तू इतरांपुढं मी एक Sugandha pasrav. सुगंध पसरावं म्हणून. You have made me a letter for people, O God. आणि आम्ही इतरांपुढे एक पत्राप्रमाणे राहावं Let people watch my life, O God. आणि इतरांना माझं जीवन त्यांनी पाहावं. Lord, we want to be a part of your body, O हो God. परमेश्वरा, आम्ही तुझ्या शरीराचा एक भाग We बनावा. want to build your kingdom, O Father. हो प्रभू, आम्ही तुझ्या राज्याची स्थापना आम्ही करावी Build the body of Christ, O Father. आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना करणार आम्ही Let बनावं. the unity of Christ come in us, O आणि God. येशू ख्रिस्ताची जी एकत्रितपणाचा जो स्वभाव आहे तो आमच्यामध्ये येऊ दे. I want to come to the knowledge of God, O Father. आणि तुझं जे ज्ञान आहे ते तू आम्हाला प्राप्त होऊ दे. And I want to become a mature Christian, O आणि God. एक प्रौढ ख्रिस्ती आम्हाला तू बनव प्रभू. Thinking about the kingdom of God. आणि त्या तुझ्या राज्याकरता आम्ही विचार Thinking करावा. about lost soul, O God. आणि जे हरवलेले आत्मे आहे त्याबद्दल आम्ही विचार Church, करावा. if God has spoken to your heart, आणि आज परमेश्वर आपल्या हृदयाशी I बोलला. believe the presence of God is here today morning. आणि आजच्या सकाळी समय परमेश्वरची उपस्थिती या ठिकाणी And आहे. God is touching each and every one right आणि now. परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श करीत आहे. Come on, we'll open our mouth आपण आपले मुख उघडूया and we'll pray to God. आणि परमेश्वराला म्हणूया, And we'll say to Lord, let your hand come upon me, O ओ God. प्रभू, तुझा वरद हस्त आमच्या जीवनावरती तू Oh, राहू दे. Rabba Baba Shandalaba Rikaraba Sandalaba Rabalaba Ridadaba Riandalaba Shadalaba Dadaba Riandalaba Sandalaba मेरे Rabalaba. हाथों से Holy Spirit of God. मेरी सेवा हो, Oh Lord Jesus, we worship your name. मेरे Hallelujah. मन से भी Hallelujah. और आत्मा से मेरे हाथों से Holy Spirit, oh Lord Jesus. तेरी सेवा हो, मेरे मन से
से तू ही राजा है प्रभु यीशु मसीह, मुक्तिदाता है। तू ही राज करे मेरे जीवन में, तेरी महिमा हो। प्रभु येशूची आराधना करूया. हालेलुया. मेरे जीवन से तू ही राज करे, राज करे मेरे जीवन में, तेरी महिमा हो। मेरे जीवन से तेरा राज बढ़े, तेरी महिमा से. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. देवाचा धन्यवाद करूया. हा नवीन महिना देवाने आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल देवाची स्तुती करूया. हालेलुया. ओ राबा बाबा बालाबा शांदालाबा रिखा राबा सांदालाबा राबा लाबा रिदाबा रियांदालाबा शथनामालाबा रियांतोलोबा सखरंदालाबा राबा लाबा. हालेलुया. 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 ओ राबा बाबा शददाबा लाबा दाबा रिखा राबा सांतालाबा राबा लाबा रियांते रेबे 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 शददाबा लाबा दाबा उरानाना मालाबा सखरंतालाबा राबा शांतोलोबा राबा लाबा दाबा. अन्य भाषेतून बोलूया. अन्य भाषेतून बोलूया. उरालाबा सांदालाबा राबा लाबा शाकरांदालाबा राबा लाबा रिदाबा रियांदालाबा सांदालाबा राबा लाबा राबा लाबा शददाबा लाबा दाबा उरादाबा रियांदालाबा शांतालाबा राबा लाबा राबा लाबा शाकरांदालाबा राबा लाबा राबा लाबा. हालेलुया. 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 ओ धन्यवाद ईश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, Lord, for your presence, oh God. Thank you for blessing us, oh God. Hallelujah. Thank you, Lord, to speaking with us, oh God. Hallelujah. Oh, wonderful Jesus. We glorify your name, oh God. We magnify your name, oh God. Thank you for working in our midst, oh Father. Thank you for healing, oh God. Hallelujah. तुझ्या आरोग्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो देई बापा. त्या पवित्र सानिध्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. We want to just magnify your name, oh God. Hallelujah. Oh, Rabba Shandalaba, Rikaraba, Santalaba, Rabalaba. Hallelujah, Jesus. Hallelujah. स्वर्गीय देव बापा मी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या जून महिन्यामध्ये तू आम्हाला आणलेला आहेस आणि पुन्हा एक वार देव बापा मंडळीची बांधणी करावी. देव बापा तुझ्या शरीराची बांधणी करावी. तो बिल्ड द बॉडी ऑफ क्राइस्ट ओ गॉड. या सारी देव बापा तू आम्हाला बोलवलास. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या राज्याबद्दल विचार करणारे लोक बनावं या सारी तू आमचं सहाय्य कर. तू आम्हाला या राज्यात आणलेला आहेस. तू आम्हाला तुझ्या देव बापा सार्वकालिक जीवनात आणलेला आहे. या सारी की आम्ही अनेक ठिकाणी मंडळींची स्थापना करावी. आम्ही एक मॅच्युअर ख्रिश्चन बनावं. या सारी देव बापा तू आम्हाला मदत कर देव बापा. आज विशेषतः बापा जे वचन आज आम्ही वाचलेले त्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलंस. आम्ही तुझे उपकार मानतो. मी प्रार्थना करतो मंडळीतील प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक आईला, वडिलांना तुझ्या आधी समर्पित करतो. या दिवसांमध्ये तू त्यांचं विशेष सहाय्य कर देव बापा. मी प्रार्थना त्यांना उत्तम आरोग्य दे. हा जून महिना त्यांच्यासाठी पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात आशीर्वादाचा कर. त्यांच्या जीवनातील प्रत्येक सैतानाची बंधनं तोडणारा बनव. त्यांचे आजारपण दूर करणारा बनव. त्यांच्या आर्थिक समस्या सोडवणारा बनव देव बापा. हा महिना शाळेचा महिना आहे. लेकरं देव बापा नव्याने शाळेला जाणार आहेत. त्यांचं जाणं आशीर्वादित कर देव बापा. आमच्या लोकांच्या प्रत्येक गरजा येशूच्या नावात तू सोडव देव बापा. हालेलुया. जे 10वी 12वीला पास झालेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन कर. त्यांचं भविष्य आशीर्वादित कर देव बापा. आणि देव बापा आमच्या मंडळीतील प्रत्येकांना मी आशीर्वाद देतो. वी ब्लेस ईच अँड एव्हरीवन राईट नाउ गॉड. हालेलुया. मी प्रार्थना करतो देव बापा या उन्हापासून प्रत्येकाचं संरक्षण कर देव बापा. या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस तो आम्हाला दे. आणि देव बापा तू आमची प्रार्थना ऐक. यावेळेस आपण आपले हात वर करूया. येणाऱ्या 4 तारखेचं जे काही निवडणूक जाहीर केली जाणार आहे, प्रार्थना करूया की देवा योग्य सरकार तो आम्हाला दे. योग्य सरकार, ज्या सरकारसाठी आपण प्रार्थना करत आहोत त्यासाठी आरोळी मारूया.
कोणत्या प्रकारचा गोंधळ होणार नाही. तर न्यायी परमेश्वर, न्याय करणारा परमेश्वर येशूच्या नावामध्ये योग्य न्याय करणारा देव, योग्य सरकार, की जे सरकार आमच्या देशाच्या हितासाठी काम करेल. हालेलुया. जे देशाच्या हितासाठी काम करेल असं सरकार तू आम्हाला दे. प्रत्येक जण प्रार्थना कर, प्रत्येक जण आपलं मुख उघडून प्रार्थना करेल. प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. हो राबा शांदालाबा रिदाबा रियांदालाबा शथनामा लाबा राबा लाबा रिखराबा संतालाबा राबा लाबा. हालेलुया, hallelujah, hallelujah, hallelujah. Jesus, we worship and we praise the name of God. Hallelujah, 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 hallelujah. ओ धन्यवाद प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो देई बापा. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन.